नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 यासाठी जो महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, या विषयावरील आपण अतिसंभाव्य प्रश्न म्हणजेच या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते या ठिकाणी सखोल स्पष्टीकरणासह बघणार आहोत. मित्रांनो, तुमचे कन्सेप्ट आणि डाऊट या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, तर बघूया. पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती काय दिलेला आहे बघा मित्रांनो. प्रश्न असा केले की इयत्ता 8वी, प्रश्न थोडे लेंदी आहे आणि महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, आणि तुमचे जे डाऊट आहे ते सर्व आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. बघा, इयत्ता 8वी मधील सुमित हा इतिहास शिकताना वेगवेगळ्या घटनांची स्वतःच्या शब्दात रचना करतो, संकल्पनांचे नकाशे म्हणजे कन्सेप्ट मॅप तयार करतो आणि आपल्याच विचार प्रक्रियेचे स्वतःच मूल्यमापन करतो. सुमित येथे खालीलपैकी कोणत्या उच्च बौद्धिक कौशल्याचा वापर करत आहे असा प्रश्न केले. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये अतिसंभाव्य प्रश्न आणि अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण जेवढे काही प्रश्न घेणार त्या प्रश्नापैकी किती प्रश्नांचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवायचं आहे. मित्रांनो बघा, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय केले तर बघा मित्रांनो, परत समजून घेऊ की इयत्ता 8वी मधील सुमित आहे, इतिहास शिकताना वेगवेगळ्या घटनांची स्वतःच्या शब्दात तो रचना करतो आणि संकल्पनांचे नकाशे तयार करतो म्हणजे कन्सेप्ट मॅपसुद्धा तयार करतो आणि आपल्याच विचार प्रक्रियेचे स्वतःच मूल्यमापन करतो. सुमित येथे खालीलपैकी कोणत्या उच्च बौद्धिक कौशल्याचा वापर करत आहे असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय बी, अधिसंज्ञान किंवा स्वनियमन, यालाच मेटाकॉग्निशन असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वनियमन म्हणजे काय, मेटाकॉग्निशन हे काय आहे? तर मित्रांनो, आपण स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी बघूया, त्याची डेफिनेशन आणि त्याची संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिले. जरी तुम्हाला हे टेक्स्ट, हे जे फॉन्ट आहे हे छोट्या साईजमध्ये दिसत असेल तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी वाढवा. व्हिडिओची क्वालिटी वाढवायची आहे आणि सोबतच तुम्ही जर मोबाईलमध्ये बघत असाल तर त्या स्क्रीनला रोटेट करा. मित्रांनो, स्क्रीनला आडवी करा म्हणजे तुम्हाला हे स्पष्टीकरण व्यवस्थित दिसेल आणि व्हिडिओची क्वालिटी वाढवल्यावरती आणखी तुम्हाला स्पष्ट दिसतील. मित्रांनो, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्वनियमन, मेटाकॉग्निशन हे काय आहे ते बघायचं आहे. बघा मित्रांनो, काय दिले की स्वतःच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, स्वतःच्या आकलनाचे स्वतःच परीक्षण करणे आणि शिकण्याच्या रणनीती स्वतःच आखणे, यालाच मेटाकॉग्निशन म्हणजे विचारांवर विचार करण्याची प्रक्रिया असे म्हणतात. मित्रांनो, त्याला स्वनियमन सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. आता तुम्हाला समजलं असेल मेटाकॉग्निशन म्हणजे काय. जेव्हा विद्यार्थी स्वतःचे मूल्यमापन स्वतः करतो किंवा संकल्पना नकाशे बनवून स्वतःच्या अभ्यासाचे स्वनियमन, सेल्फ रेग्युलेशन करतो, तेव्हा तो या कौशल्याचा वापर करत असतो. पेपर 2 मधील किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये हे उच्च बौद्धिक कौशल्य प्रकर्षाने दिसून येते. आता तुमचे जेवढे काही डाऊट आहे मित्रांनो ते सर्व क्लिअर झाले असतील. ठीक आहे, तर चला आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो, काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार म्हणजे बोधात्मक विकास सिद्धांतानुसार, याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी हे कोणी मांडली तर जीन पियाजे यांनी मांडलेली आहेत. ठीक आहे. जर अमूर्त संकल्पना, गृहितके मांडणे आणि त्या गृहितकांची पद्धतशीरपणे पडताळणी करणे म्हणजे हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग हे कोणत्या अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे असा प्रश्न केला आहे. मित्रांनो, ज्या प्रश्नामध्ये अमूर्त कल्पना, गृहितके मांडणे आणि गृहितकांची पद्धतशीरपणे पडताळणी करणे, हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे अशा पद्धतीचा जर तुम्हाला शब्द प्रश्नामध्ये दिसले मित्रांनो, तर सरळ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज द्यायचं आहे, औपचारिक क्रियात्मक अवस्था द्यायचं आहे. म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. मग मित्रांनो, औपचारिक क्रियात्मक अवस्था हे काय आहे तर आपण स्पष्टीकरणामध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर करूया. बघा काय दिले तर जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार 11 ते 15 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुले या अवस्थेत असतात. म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये असतात? 11 ते 15 वर्ष वयोगटातील मुले तर औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये असतात, फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये असतात. या टप्प्यावर बालक प्रत्यक्ष वस्तू समोर नसतानाही अमूर्त गोष्टीवर विचार म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकतो. शास्त्रीय पद्धतीने गृहितके मांडून समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजेच
हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग हे याच अवस्थेचे सर्वात मुख्य आणि सर्वोच्च वैशिष्ट्य मानले जाते. क्लिअर झाले मित्रांनो. महत्त्वाचे या ठिकाणी आपण प्रश्न सोबतच स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी बघत आहोत. ठीक आहे, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. लेव वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनानुसार बालकाच्या अंतर्गत संभाषणाला जेव्हा बालक स्वतःच्याच कृतींना मार्गदर्शनासाठी स्वतःशीच मोठ्याने बोलतो तेव्हा त्याला काय म्हटले जाईल. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये समजून घ्यायचं आहे की बालकाच्या अंतर्गत संभाषणाला बालक स्वतःच्याच कृतींना मार्गदर्शनासाठी स्वतःशीच मोठ्याने बोलतो याला काय म्हणतात. मग प्रायव्हेट स्पीच म्हणतात मित्रांनो, वैयक्तिक भाषण. क्लिअर झाले. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. आता प्रायव्हेट स्पीच म्हणजे काय तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. जीन प्याजे या संभाषणाला अहम केंद्री भाषण म्हणजे इगोसेंट्रिक थॉट मानतात. परंतु लेव वायगोस्की यांच्या मते प्रायव्हेट स्पीच वैयक्तिक भाषण हे बालकाला स्वतःच्या विचारांचे नियमन करण्यासाठी आणि आपल्या वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण साधन असते. बालक स्वतःच्या कृतीचे नियोजन करण्यासाठी स्वतःशीच संवाद साधत असते. ही या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे. कोणता आहे महत्त्वाचा पॉईंट तर बघा मित्रांनो, जीन प्याजे यांच्या संभाषणाला अहम केंद्री भाषण म्हणजेच इगोसेंट्रिक थॉट असे म्हणतात. सोबतच लेव वायगोस्की यांच्या मते प्रायव्हेट स्पीच म्हणजे वैयक्तिक भाषण हे बालकाला स्वतःच्या विचारांचे नियमन करण्यासाठी आणि आपल्या वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण साधन असते. बालक स्वतःच्या कृतीचे नियोजन करण्यासाठी स्वतःशीच संवाद साधते. त्याला प्रायव्हेट स्पीच असे म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट होते. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 नंबरचा काय दिलेला आहे. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतातील सार्वत्रिक नैतिक तत्व अभिमुखता म्हणजे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल ओरिएंटेशन हा टप्पा नैतिकतेच्या कोणत्या पातळीत येतोय. लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल. मग मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी, उत्तर पारंपरिक पातळी म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. मग लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतामध्ये त्यांनी 3 लेवल दिलेले आहेत. मग ते 3 लेवल कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामधली पहिली लेवल आहे पूर्व पारंपरिक पातळी, प्री कन्व्हेन्शनल लेवल. त्याच्यानंतरची दुसरी पातळी आहे पारंपरिक पातळी, कन्व्हेन्शनल लेवल. त्याच्यानंतरची शेवटची तिसरी पातळी आहे उत्तर पारंपरिक पातळी, याला पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल असे म्हणतात. 3 लेवल्स नैतिक विकास सिद्धांतामध्ये लॉरेन्स कोहलबर्गने मांडलेले आहेत आणि प्रत्येक लेवलला त्यांनी 2-2 स्टेजेस असे एकूण 6 स्टेजेसमध्ये डिवाईड केलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. आता आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट बघायचा आहे स्पष्टीकरणामध्ये. बघा, उत्तर पारंपरिक पातळी पोस्ट कन्व्हेन्शनल लेवलमधील हा कोहलबर्ग यांच्या सिद्धांतातील 6वा आणि सर्वोच्च टप्पा आहे. म्हणजे सर्वात शेवटचा हा टप्पा आहे मित्रांनो. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतामधला हा शेवटचा 6वा आणि शेवटचा टप्पा आहे. याच्यामध्ये उत्तर पारंपरिक पातळी पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल येतो. या टप्प्यावर व्यक्ती केवळ सामाजिक नियम किंवा कायदे पाळत नाही तर स्वतःच्या विवेकबुद्धीने ठरवलेल्या अमूर्त आणि मानव कल्याणकारी सार्वत्रिक तत्वावर आधारित नैतिक निर्णय घेते. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये आपले जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर झाले असतील मित्रांनो. तर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा काय दिले. रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या त्रिघटक सिद्धांतात म्हणजे ट्रायरर्चिक थेअरी ऑफ इंटेलिजन्स खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेचा समावेश होत नाहीत असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, सांगीतिक बुद्धिमत्ता म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. मग आता सांगीतिक बुद्धिमत्ता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा मित्रांनो काय दिले की रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे 3 मुख्य प्रकार सांगितलेले आहेत. रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितले? 3 प्रकार सांगितलेले आहेत. मग ते कोणकोणते आहे बघा. विश्लेषणात्मक म्हणजे घटकीय, सर्जनात्मक म्हणजे अनुभवात्मक आणि व्यवहारिक म्हणजे संदर्भात्मक असे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे बुद्धिमत्तेचे रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी. या उलट सांगीतिक बुद्धिमत्ता म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स हा प्रकार हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा एक भाग आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय डी होतं, सांगीतिक बुद्धिमत्ता. क्लिअर झाले मित्रांनो. हे अशा पद्धतीने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये शिकत आहोत आणि सोबतच आपले कन्सेप्टसुद्धा क्लिअर करत आहोत मित्रांनो.
ठीक आहे. जर तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण क्लासेसची लिंक सोबतच मित्रांनो क्लासेसची PDF त्यामध्ये प्रोव्हाइड करत असतोय. आता याच्यानंतर आपल्याला प्रश्नाकडे वळायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिले. सर्वसमावेशक वर्गात म्हणजे इन्क्लुसिव्ह क्लासरूममध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या विशेषतः वंचित घटकातील बालकांसाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या धोरणाचा अवलंब करावा असा प्रश्न केलाय. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय सी मध्ये दिले लवचिक अध्यापनशास्त्रीय पद्धत म्हणजे डिफरन्शिएशन असायला पाहिजे आणि विविध प्रकारच्या मूल्यमापन साधनाचा वापर करणे हे या ठिकाणी या धोरणाचा अवलंबन करायला पाहिजे. मग आता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे उत्तर आपण सिलेक्ट केले त्या उत्तरावर स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की सर्व समावेशक शिक्षणाचा गाभा विविधतेचा स्वीकार हा आहे. समावेशक शिक्षणाचा मुख्य गाभा काय तर विविधतेचा स्वीकार हा आहे. त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या गरजांनुसार अध्यापनात बदल म्हणजे डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन केले पाहिजे जेणेकरून वंचित घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे काही डाऊट आहेत ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करता आले असेल मित्रांनो. तर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिलेला आहे की एखादा विद्यार्थी गणितातील क्रिया अचूक करतो. एखादा विद्यार्थी गणितातील क्रिया अचूक करतो पण त्याला भाषेतील उत्तरे वाचून अर्थ समजण्यास अत्यंत अडचण येते. तसेच तो अक्षरांचे प्रतिबिंब म्हणजे मिरर इमेज पाहण्यात गल्लत करतो. त्याला प्रामुख्याने कोणत्या विकार असण्याची शक्यता आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा मित्रांनो डिसॅबिलिटीवरती प्रश्न आहे. ओके. मग अध्ययन अक्षमतावरती हा प्रश्न आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर दिले पर्याय सी मध्ये डिस्लेक्सिया हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा एक कन्सेप्ट क्लिअर काय करायचं आहे तर डिसकॅल्क्युलिया हा कोणत्या अध्ययन अक्षमतेशी संबंधित आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे गणिताशी संबंधित म्हणजे गणित विषयाशी संबंधित आहे डिसकॅल्क्युलिया. डिस्ग्राफिया हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो? डिसॅबिलिटीचा प्रकार तर हे आहे लेखनाच्या संबंधित. ठीक आहे. आणि डिस्लेक्सिया हे आताच बघितले आपण वाचनाशी संबंधित आहे. ओके, लक्षात ठेवा. आता आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. स्पष्टीकरणामध्ये दिले मित्रांनो की वाचनाशी संबंधित अक्षमता अक्षराचे उलट आकलन म्हणजे उदाहरणार्थ बी ला डी समजणे आणि डी ला बी समजणे हे डिस्लेक्सियाची प्रमुख लक्षणे आहेत. गणित ठीक असल्यामुळे डिसकॅल्क्युलिया उत्तर असणार नाही. डिसकॅल्क्युलिया का उत्तर नाही? तर गणित त्याचे ठीक आहे ते तुम्ही प्रश्नामध्येच वाचून बघितलंय मित्रांनो. ओके. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. रचनावादी अध्यापन पद्धती म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट पेडॉलॉजी मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते? काय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. मग आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला. बघा काय दिलेलं आहे की रचनावादानुसार म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजमनुसार ज्ञान हे दिले जात नाहीत तर विद्यार्थी स्वतःच्या पूर्वज्ञानाच्या आणि सामाजिक अंतर्क्रियेच्या आधारे स्वतःच्या ज्ञानाची रचना सक्रियपणे करतो म्हणजे ॲक्टिव्ह नॉलेज कन्स्ट्रक्शन करतो मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा बघा काय दिले. एका वर्गात शिक्षिका प्रत्येक पाठाच्या शेवटी केवळ गुण देण्यासाठी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी शोधण्यासाठी आणि स्वतःच्या अध्यापनात सुधारणा करण्यासाठी सातत्याने चाचण्या घेते. हे मूल्यमापन कोणत्या प्रकारचे आहे असा प्रश्न केले. मित्रांनो काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आकारात्मक मूल्यमापन जे की पर्याय ए मध्ये दिलेलं आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट किंवा असेसमेंट फॉर लर्निंग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. मग आकारात्मक मूल्यमापन म्हणजे काय ते आपण स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊ. बघा मित्रांनो काय दिले. अध्ययनासाठी आकलन किंवा आकारात्मक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेदरम्यान सातत्याने चालत असते. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे गुण मोजणे नसून त्यांच्यात आणि अध्यापनात सुधारणा करणे हा असतो. यालाच आकारात्मक मूल्यमापन म्हणतात. फॉर्मेटिव्ह असेसमेंट किंवा असेसमेंट फॉर लर्निंग असे म्हणतात. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा
बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. किशोरावस्थेतील विद्यार्थ्याच्या संदर्भात ओळख किंवा अस्मितेचा संघर्ष, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा मनोसामाजिक विकासाचा टप्पा खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला आहे? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर मित्रांनो पर्याय बी मध्ये दिले एरिक एरिक्सन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी पर्याय 2 मध्ये उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया आपल्याला काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी दिले की एरिक एरिक्सन यांनी मानवी विकासाचे 8 मनोसामाजिक टप्पे सांगितलेले आहेत. बघा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर एरिक एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकासाच्या टप्प्यामध्ये किती टप्पे सांगितले, तर 8 टप्पे सांगितलेले आहेत मनोसामाजिक टप्प्यांमध्ये. त्यातील 5वा टप्पा म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन वर्ष 12 ते 18 या काळामध्ये किशोरावस्थांशी संबंधित आहे मित्रांनो. जिथे बालक मी कोण आहे या प्रश्नांचे उत्तर शोधत असतो, या ठिकाणी आपले जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा बघा, महत्त्वाचा प्रश्न दिले. एडवर्ड डी बोनो यांच्या 6 थिंक हॉट्स या विचार पद्धतीमध्ये निळी हॅट कशाचे प्रतिनिधित्व करते असा प्रश्न केले मित्रांनो. IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर पर्याय सी मध्ये दिले विचार प्रक्रियेचे नियंत्रण आणि व्यवस्थापन, यालाच प्रोसेस कंट्रोल असे म्हणतात. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता की डी बोनो यांच्या सिद्धांतात निळी हॅट ही नियंत्रक म्हणजे प्रोसेस कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करते. ती संपूर्ण विचार प्रक्रियेचे संचालन, नियंत्रण, सारांश आणि मूल्यमापन करण्याचे काम करते. हे अशा पद्धतीने आपले सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो स्पष्टीकरणाच्या माध्यमातून. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा बघा काय दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार शालेय शिक्षणाची नवीन 5334 ही रचना काय दर्शवते असा प्रश्न केलेला आहे. बघा मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणती आहे, तर 5+3+3+4 म्हणजे 53-34 ही रचना काय दर्शवते. तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, तर मग पर्याय बी मध्ये दिले पायाभूत स्तर, पूर्वतयारीचा स्तर, मध्यस्तर आणि प्राथमिक स्तर. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिले की NEP 2020 नुसार शालेय रचना वर्ष 5 हे फाउंडेशनल म्हणजे पायाभूत अवस्था आहे. त्याच्यानंतरचे 3 वर्ष ही प्रिपरेटरी पूर्वतयारीची या ठिकाणी हे प्रकार असणार आहे. त्याच्यानंतरचे 3 वर्ष हे मिडल म्हणजे मध्य, इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतची ही स्टेज असणार आहे. आणि नंतर शेवटचे 4 वर्ष हे सेकंडरी म्हणजे माध्यमिक अशी आहे. पेपर 2चा संबंध प्रामुख्याने मध्यस्तरांशी येतोय मित्रांनो. या ठिकाणी मध्यस्तरांशी म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी मिडल स्टेज आपण या ठिकाणी असे म्हणू शकतो. ठीक आहे, महत्त्वाचे या ठिकाणी आपण पॉईंट बघितले. तर याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 13 आपल्याला बघायचा आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयाची अंतर्गत आवड असेल आणि तो कोणताही बाह्य बक्षिसाची किंवा शिक्षेची वाट न पाहत केवळ स्वतःच्या आनंदासाठी आणि ज्ञानासाठी अभ्यास करत असेल तर त्याला काय म्हणतात? IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले अंतस्थ अभिप्रेरित म्हणजे इंट्रेन्सिकली मोटिवेशन विद्यार्थी हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी पर्याय बी मध्ये उत्तर दिलेलं आहे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये दिले अंतर्गत अभिप्रेरणा याला इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतात. मोटिवेशनचे 2 प्रकार आहे, एक अंतर्गत अभिप्रेरणा आणि दुसरा आहे बाह्य अभिप्रेरणा. याला इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतात आणि एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन हे असे 2 प्रकार मोटिवेशनचे पडतात. ही व्यक्तीच्या आतून निर्माण होते जेव्हा कृती स्वतःच एका बक्षीस असते, आनंद, कुतूहल, समाधान तेव्हा बाह्य उद्दीपकाची गरज भासत नाहीत. हे अध्ययनासाठी सर्वोत्तम मानले जाते. अशा पद्धतीने आपले सर्व डाऊट या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान अपसारी विचार म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग आणि अभिसारी विचार म्हणजे कन्व्हर्जंट थिंकिंग यामधील मुख्य फरक अचूकपणे स्पष्ट करतोय? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर मित्रांनो पर्याय बी मध्ये दिले अपसारी विचार एकाच समस्येवर अनेक नवनवीन उपाय शोधतो. अपसारी विचार काय आहे, तर एकाच समस्येवर अनेक नवनवीन उपाय शोधतो. तर अभिसारी विचार हे एकाच अचूक उत्तराकडे केंद्रित करतो. हे अशा या ठिकाणी
आपल्याला अपसारी विचार आणि अभिसारी विचार यामधील मुख्य फरक आपल्याला पर्याय बी वरून पाहायला मिळतोय मित्रांनो. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी काय दिले, तर अपसारी विचार म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग हा सृजनात्मकतेचा म्हणजे क्रिएटिव्हिटीचा एक पाया मानला जातो, जिथे एकाच समस्येचे विविध कोनातून विचार करून अनेक उपाय शोधले जातात. अभिसारी विचार म्हणजे कन्व्हर्जंट थिंकिंग हा एकाच योग्य उत्तराकडे नेणारा असतो, जसे की बहुपर्यायी प्रश्न. ठीक आहे. क्लिअर झाले तुमचे सर्व डाऊट. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा बघा काय दिले. नॉम चॉम्स्की यांच्या भाषा विकास सिद्धांतानुसार बालकांमध्ये जन्मतःच भाषा शिकण्याची एक क्षमता असते, त्याला काय संबोधले जाते? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय ए मध्ये दिले भाषा संपादन यंत्रणा, याला शॉर्टमध्ये LED म्हणतात. त्याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो लँग्वेज अक्विजिशन डिव्हाइस. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, चॉम्स्की यांच्या मते मानवी मेंदूत उपजातच एक जैविक रचना असते, ज्याला LED म्हणजे लँग्वेज अक्विजिशन डिव्हाइस असे म्हणतात. यामुळे बालके कोणत्याही औपचारिक व्याकरणाशिवाय अत्यंत वेगाने भाषा शिकू शकतात, हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 16. बघा मित्रांनो काय दिले, बालकेंद्रित शिक्षणात म्हणजे चाइल्ड सेंट्रल एज्युकेशनमध्ये खालीलपैकी कोणत्या भूमिकेचा समर्थन केले जात नाहीत? काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? मित्रांनो पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बालकाला निष्क्रिय श्रोता बनवून शिक्षकाने केवळ हुकुमशाही पद्धतीने ज्ञान द्यावे, हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. मग आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. बघा आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर करू. बालकेंद्रित शिक्षणात बालक हा सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह एलिमेंट असतो, निष्क्रिय नाही. शिक्षकाची भूमिका हुकुमशाहीची नसून सुलभकाची म्हणजे फॅसिलिटेटरची असते, जी बालकाच्या स्वतःच्या शिकण्याला एक गती देते. ठीक आहे. महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्न होते मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग सिद्धांतामधील समान घटकांचा सिद्धांत थेअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स खालीलपैकी कोणी मांडला आहे? मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी एडवर्ड थॉर्नडाईक, हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समान घटकांचा सिद्धांत कोणी मांडला, तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघू मित्रांनो काय दिलेलं आहे की थॉर्नडाईक यांच्या मते पहिल्या परिस्थितीत शिकलेल्या गोष्टींचा दुसऱ्या परिस्थितीत तेव्हाच फायदा होतो जेव्हा दोन्ही परिस्थितींमध्ये अनेक समान घटक म्हणजे आयडेंटिकल एलिमेंट असतात. जितके घटक समान तितकेच संक्रमण जास्त, हे कीवर्ड आहे मित्रांनो लक्षात ठेवा. जितके घटक समान तितकेच संक्रमण जास्त होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले की वर्ग अध्यापनात उद्गामी पद्धत म्हणजे इंडक्टिव्ह मेथड वापरताना शिक्षकाचा प्रवास खालीलपैकी कोणत्या सूत्राने होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, उद्गामी पद्धत वापरत असताना शिक्षकांचा प्रवास हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि विशिष्टाकडून सामान्याकडे होतो. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. तर उद्गामी पद्धत इंडक्टिव्ह मेथड ही एक वैज्ञानिक आहे. यामध्ये आधी ज्ञात असलेल्या अनेक विशिष्ट उदाहरणांचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून एक अज्ञात असा सामान्य नियम म्हणजे जनरलायझेशन प्रस्थापित केला जातो. पेपर 2 मधील गणित व व्याकरण शिक्षणासाठी ही उत्तम पद्धत आहे. ठीक आहे. आता तुमचे डाऊट या ठिकाणी सगळे क्लिअर झाले असतील मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचा हक्क कायदा 2016 म्हणजे नुसार सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षणाची टक्केवारी क्रमशः किती करण्यात आली आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. किती टक्केवारी करण्यात आलेली आहे? तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा काय दिले. कूट लेविन यांनी मांडलेल्या क्षेत्रीय सिद्धांतानुसार म्हणजे फील्ड थेअरी ऑफ लर्निंग मानवी वर्तन खालीलपैकी कोणत्या 2 घटकांची आंतरक्रिया आहे असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर? तर पर्याय बी मध्ये दिले व्यक्ती आणि त्याचे पर्यावरण किंवा जीवन अवकाश, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. बघा कूट लेविन यांनी बी बरोबर PE हे सूत्र दिले.
कूट-लेव्हिन यांनी काय सूत्र दिले, तर बी बरोबर एफ कंसामध्ये पी डॅश ई हे सूत्र दिलेले आहे. कोणी, तर कूट-लेव्हिन यांनी दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये बी म्हणजे काय, पी म्हणजे काय, ई म्हणजे काय, तर हे लक्षात ठेवा. बी म्हणजे होतं मित्रांनो बिहेवियर, याला वर्तन आपण म्हणतो अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतं मित्रांनो पी म्हणजे पर्सन, याला व्यक्ती म्हणणार, पर्सन व्यक्ती. आणि त्याच्यानंतर पी म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याला पर्यावरण म्हणू शकता मित्रांनो, इन्व्हायरमेंट. याला काय म्हणणार, पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट. हे या ठिकाणी अशा पद्धतीने याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. यांच्या आंतरक्रियेचे फलित असते. या समूहाला लाईफ स्पेस जीवन अवकाश अशी संबोधले आहेत. महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या किशोरवयीन बालक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी माझा अभ्यास तर चांगला होता, पण परीक्षकानेच पेपर कठीण काढला असे कारण सांगतो, तेव्हा तो कोणत्या प्रकारच्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. मोस्ट IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. संरक्षण यंत्रणेवरती प्रश्न परीक्षेला येतोय मित्रांनो. आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर समर्थन, यालाच रॅशनलायझेशन असे म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिले, की जेव्हा व्यक्ती स्वतःचे अपयश लपवण्यासाठी खोटी पण समाजाला तार्किक वाटणारी कारणे पुढे करतो, त्याला रॅशनलायझेशन, समर्थक किंवा दाखले देणे असे म्हणतात. उदाहरणार्थ द्राक्षे आंबट आहेत किंवा परीक्षकांवर दोष टाकणे, हे या ठिकाणी उदाहरणावरून आपल्याला समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. प्रश्न 22 नंबरचा बघा काय दिले. जोरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक विकास उपपत्ती म्हणजे डिस्कव्हरी लर्निंग थेअरीनुसार शिकण्याचा अवस्थांचा योग्य क्रम कोणता आहे असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो. काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर, तर पर्याय बी मध्ये दिले कृतीप्रधान म्हणजे इनॅक्टिव्ह, त्याच्यानंतर दृश्यात्मक म्हणजे आयकॉनिक आणि त्याच्यानंतर शेवटचा सांकेतिक म्हणजे सिम्बॉलिक. हा अवस्थांचा हे एक योग्य क्रम आहे. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी बघूया काय दिले, तर जोरोम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक विकासाचे 3 टप्पे सांगितले. त्यामध्ये 3 टप्पे कोणते आहेत, तर इनॅक्टिव्ह कृतीद्वारे शिकणे, प्रत्यक्ष वस्तू हाताळणे म्हणजे याला कृतीद्वारे शिकणे म्हणतो आपण. त्याच्यानंतर दुसरी आहे आयकॉनिक चित्राद्वारे शिकणे, मानसिक प्रतिमा तयार करणे, हे या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिले. त्याच्यानंतर तिसरी आहे सिम्बॉलिक चित्रे चिन्हे भाषाद्वारे शिकणे म्हणजे अमूर्त संकल्पना समजणे. हे अशा पद्धतीने 3 टप्पे जोरोम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक विकासामध्ये सांगितलेले आहेत. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा बघा काय दिले. एका वर्गात विद्यार्थी शिक्षकाने सांगितलेली माहिती जशीच्या तशी स्वीकारत नाहीत, तर ते प्रत्येक घटकाची तार्किक पडताळणी करतात, पुरावे मागतात आणि पूर्वग्रहांना आव्हान देतात. या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा विचार विकसित होत आहे असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो. काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर, तर पर्याय बी मध्ये दिले चिकित्सक विचार, याला क्रिटिकल थिंकिंग असे म्हणतात. ठीक आहे. आता चिकित्सक विचार म्हणजे काय ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघू. चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कोणत्याही माहितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करणे, पुराव्यांची पडताळणी करणे आणि पूर्वग्रहांशिवाय निष्कर्षाप्रत येणे. उच्च प्राथमिक स्तरावर पेपर 2 हे कौशल्य विकसित करणे अनिवार्य असते. कोणती, तर क्रिटिकल थिंकिंग विकसित करणे हे अनिवार्य असते मित्रांनो. ठीक आहे. आता यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा बघा काय दिले. फ्लॅडर्सची आंतरक्रिया विश्लेषण पद्धतीत प्रामुख्याने वर्गातील कशाच्या मूल्यमापनाशी संबंधित आहे. काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर, तर पर्याय बी मध्ये दिले शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील शाब्दिक संवाद, व्हर्बल बिहेवियर. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिले, तर शिक्षक आणि विद्यार्थी नेड फ्लॅडर्स यांनी वर्गातील शाब्दिक वर्तनांचे म्हणजे व्हर्बल इंटरॅक्शनचे निरीक्षण करण्यासाठी 10 घटकांची एक प्रणाली विकसित केली आहे. लक्षात ठेवा. यामध्ये शिक्षकांचे भाषण 7 घटक, विद्यार्थ्यांचे भाषण 2 घटक आणि शांतता किंवा गोंधळ 1 घटक यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. ठीक आहे. महत्त्वाचे या ठिकाणी पॉईंट घेतले मित्रांनो. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न क्रमांक 25 नंबरचा बघणार आहोत. प्रश्न काय दिले बघा. ग्यानगे यांच्या अध्ययनाच्या श्रेणीबद्ध रचनेत
म्हणजेच गँगेज हायरार्ची ऑफ लर्निंग याच्यामध्ये सर्वोच्च पातळीवरील अध्ययन कोणते आहे असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया कोण या प्रश्नाचं उत्तर सर्वात आधी देतोय ते. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो, आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर मानसशास्त्र हा विषय अवघड जात असेल किंवा मानसशास्त्र या विषयावर सुपरफास्ट रिव्हिजन करायची असेल तर मित्रांनो, आपण मानसशास्त्र या विषयावर आधारित एक ईबुक क्रिएट केलेला आहे. या ईबुकमध्ये तुम्हाला 700+ प्रश्न सखोल स्पष्टीकरणासह, जसे आपण या ठिकाणी सेशनमध्ये बघितले स्पष्टीकरण, अशाच पद्धतीचे स्पष्टीकरण आपण या ईबुकमध्ये ॲड केलेले आहेत. मित्रांनो, 700 प्रश्नांची ही PDF आहे. ही PDF तुम्ही कधीही आणि केव्हाही कुठेही रीड करू शकता. या PDF वरून तुम्ही अभ्यास कधीही करू शकता. मित्रांनो, तर हा ईबुक जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो 149 रुपये गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून 75 07 38 63 06 या नंबरवरती 149 रुपये सेंड करायचं आहे आणि त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला एका मिनिटामध्ये हा ईबुक मिळून जाईल. तुम्ही शेवटच्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण मानसशास्त्र या विषयावरील 700+ प्रश्नांचा सराव सखोल स्पष्टीकरणासह करू शकतात. अशाच पद्धतीने आपण त्या ईबुकमध्ये सखोल स्पष्टीकरण जे समजण्यासाठी आपल्याला सोपं जावं त्याच पद्धतीने आपण त्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. मित्रांनो, आणि 700 प्रश्न आपण त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह या ईबुकमध्ये ॲड केलेले आहेत. असे 32 संच आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही गुगल पे किंवा फोनपेने 149 रुपये 75 07 38 63 या नंबरवरती सेंड करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. तुम्हाला एका मिनिटामध्ये हा ईबुक मिळून जाईल. मित्रांनो, ठीक आहे. भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.